सध्या किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। किशोरी पेडणेकरची अत्यंत धक्कादायक घटना, पुन्हा एकदा सामान्य मुंबईकराचा पुन्हा एकदा जीव गेलाय। मुळामध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी आहे हं, आणि महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या बजेटमध्ये नुसता कागदरूपी घोडे नाचवले जातात। प्रॅक्टिकली या गेल्या 4 आणि आता चालू असलेल्या काल जेव्हा झाड पडल्यानंतर जी आकडेवारी आली हं, 23, 24, 24, 25 आणि आता एकंदर आकडे भयावह आहे। हं, आणि मग डिपार्टमेंट वाईज केलं काय जातं, ऑफिसर करतात काय, हे सगळे यक्ष प्रश्न निर्माण झाले। हं, पण त्याचबरोबर त्यांच्यावर कंट्रोल करणारा प्रशासन, सत्ताधारी हे आता करतात काय, कारण गेले 4 वर्ष तर कोणीच नगरसेवक नव्हते। हं, त्यामुळे संपूर्ण कारभार असा ढिसाळ होता, कोण कोणाला ऐकेनाचं होतं। हं, आज आपण जेव्हा म्हणतोय की मॅन्युअलचं झाकण कोणीतरी उघडलं हं, असं मी ऐकते, तर माझं म्हणणं आहे झाकण उघडलं, पण जेव्हा डॉक्टर अमरापूरकर वाहून गेल्यानंतर त्याच्या जाळ्या बसवणं आणि त्या जाळ्या लॉक सिस्टमनी असतात, त्या जाळी का नव्हती याचं उत्तर कोण देणार? हं, म्हणजे झाकण उघडलं, कोणीतरी काहीतरी असेलही, ते पण शोधा, त्याच्यात पण काही नाही। सुई नको तिकडे वळवण। मुंबईकरांची जी सुरक्षितता आहे ती अशी वाऱ्यावर सोडू नका। म्हणजे आता जो मुंबईकर उतरेल घरातून खाली आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असं झालं। हं, त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की हे मॅन्युअल कोणी उघडलं यापेक्षा जाळी का नव्हती? हं, कारण सगळीकडे आपण मॅन्युअलला जाळ्या त्यावेळेला लॉक सिस्टमनी केल्या। गेल्या 4 वर्षात काय घडलंय काय नाही आम्हाला नाही माहिती। जी आम्ही किशोरी नव्हतो पेडणेकरजी सत्ताधारी सातत्यानं सांगत होते पावसाळापूर्व कामं आमची पूर्ण झालेली आहेत आणि त्या दृष्टीनं जर बघितलं किंवा थोड्या वेळापूर्वी आम्ही महापौरांशी सुद्धा बोललो, त्या म्हणतायत की इथे वर्क ऑर्डर नव्हती, जी निघाली होती ती फार आधीची होती, काम आता केलं जात होतं। मुळामध्ये अशी उत्तर देऊन जबाबदारी झटकून चालणार नाही आणि वर्क ऑर्डर काय दिली वगैरे म्हणण्यापेक्षा जाळी का नव्हती जी आणि सुया वेगवेगळ्याकडे वळून राजकारण नाही पाहिजे इथे आता। हं, आम्ही पण महापौरांना म्हणतोय की सर्व मिळून मुंबईकरांचं आम्ही करतोय, आम्ही बघतोय असं नाही चालत। हं, जी किशोरी पेडणेकरजी आता जसं मगाशी तुम्ही म्हणालात प्रत्येक मुंबईकर घरातून खाली उतरेल आणि स्वतःची सुरक्षा स्वतः घेईल, आता हीच भीती प्रत्येकाच्या मनात आहे आणि यासाठी कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी आता करणं अपेक्षित आहे। म्हणजे महापालिकेनं मुंबईकरांसाठी मग कधी ठोस काम करायचं? नाही त्याच्यासाठी मी तेच सांगते, गेल्या 4 वर्षापूर्वी मला वाटतं अमरापूरकर 12 किंवा 13 मध्ये जाळीमधनं म्हणजे काही नसल्यामुळे मग उपाययोजना केली गेली, जाळ्या बसवा हं, आणि त्या जाळ्या लॉक सिस्टमनी असतात। म्हणजे त्याच्यामध्ये पालापाचोळा गेला तर वर काढलं जातं। त्याच्यानंतर तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी 4 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतली जातात, हं, दिली जातात आणि त्याच्यावरती त्या प्रत्येक मॅनहोलला जवळपास बॅरिकेड लावले जातात। त्यानंतर व्यक्ती उभी केली जाते। म्हणजे जी हे उपाययोजना झाल्या, आत्ता का नाही झाल्या त्या? हं, या 4 वर्षात पण कळत नाही किंवा आत्ताही कळत नाहीये। मग प्रशासनावरती पकड आहे की नाही? हं, जी किशोरी पेडणेकरजी अगदी शेवटचा प्रश्न विचारते, मुंबई मनपाच्या आपण विरोधी पक्षनेतेपदी आहात, आपली या पुढची ठोस आणि काय भूमिका असेल? ना आमच्या भूमिकेला ज्या पद्धतीने राज्यात विरोधी पक्षाचा आवाजच दाबला जातोय तो इथे मोठ्या संख्येने असल्यामुळे आहे आणि त्याच्यावर आता धमक्या पण दिल्या जात आहेत, असे नगरसेवक फोडणार तसे काय। म्हणजे मग राज्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून किंवा एक जो मोठा गट असतो की ज्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये, मग आम्ही पण त्यावेळेला विरोधकांचं ऐकत होतो ना, सत्ताधाऱ्यांमध्ये अंजन घालण्याचं काम हा विरोधी करत असतो आणि आम्ही त्या अनुभवाने सांगतोय। आम्हाला विचारताना 25 वर्षात काय केलं, आम्ही काय केलंय ना ते तरी कंटिन्यू करा, मग मुंबईकरांचे जीव वाचतील। ठीक, धन्यवाद किशोरी पेडणेकरजी, आपण जय महाराष्ट्रशी या संदर्भात बोललात यासाठी।